गणेशोत्सव हा आपल्या समाजासाठी श्रद्धा, संस्कृती व एकात्मतेचे प्रतीक आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर योगविद्याधाम शिरपूर या सामाजिक संस्थेने शहरातील सर्व गणेश मंडळांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. अश्लील गाणी व कर्कश आवाज टाळा. गणेशोत्सव हा भक्तीचा सण आहे, मात्र सध्या काही मंडळांतून मोठ्या आवाजात अश्लील किंवा चित्रपटातील कर्कश गाणी वाजवली जातात. यामुळे महिला भगिनी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक त्रस्त होतात आणि गणपती बाप्पांचा अपमानही होतो. याऐवजी आरती, भजन, कीर्तन, प्रवचन, देशभक्तीपर गीते व भक्तिगीते वाजवण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. जर डीजेचा वापर करावाच लागला तर त्याचा आवाज मर्यादित ठेवावा, जेणेकरून हृदयविकाराचे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक सहजपणे दर्शन घेऊ शकतील व आकर्षक देखाव्यांचा आनंद घेऊ शकतील. मिरवणुकांमध्ये ढोल, ताशा, लेझिम, बँड यासारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. गणपती बाप्पाची मूर्ती जितकी आकर्षक आणि सुंदर असते, तितकाच देखावा प्रत्येक नागरिकाला अनुभवता यावा, हीच खरी गणेशोत्सवाची शान आहे, असे योगविद्याधामच्या आवाहनात नमूद करण्यात आले आहे. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून पर्यावरणपूरक, आरोग्यदायी आणि सामाजिक आदर्श निर्माण करणारा उपक्रम व्हावा. प्रत्येक मंडळाने या सामाजिक जबाबदारीचे पालन करावे हीच अपेक्षा आहे. आपण इतक्या छान, सुंदर, आकर्षक मूर्ती आणतो, तसेच देखाव्यावर प्रचंड खर्च करता, तर त्याचा दर्शनाचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळावा. आपल्या मंडळाच्या हातून अधिकाधिक चांगले सामाजिक उपक्रम घडावेत हीच शुभेच्छा. आम्हास अपेक्षा आहे की आपण या पर्यावरणपूरक महागणेशोत्सवात आरोग्यवर्धक उपक्रम राबवून एक नवीन सामाजिक आदर्श निर्माण कराल. गणपती बाप्पा मोरया.